ऋताः प्रवन्दन्ते प्राणिनस्वेषु कर्मसु तं वन्दे परमात्मानं स्वात्मानं सर्वदेहिनां। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। कर्मांगावबद्ध उपासना आणि काही स्वतंत्र उपासना यांचा गेल्या 3 अध्यायांमध्ये विचार झाला आहे। 3ऱ्या अध्यायात खूप उपासना सुचवलेल्या आहेत, त्यांची आपण माहिती करून घेतली आहे। आत्ताच्या युगामध्ये त्यांचा आपण अभ्यास करून त्या उपासना साधाव्यात असा ह्या वर्गामध्ये ह्या उपासना सांगण्याचा काही हेतू नाही। काल सापेक्ष बदल करून त्यांची जी आज रूपे आहेत त्या रूपात आपण हे करावं। एक काल असा जरूर होता, त्यावेळेला या प्रकारच्या उपासना करणारे असे मंडळ असतील। आज जसे उपासना मंडळ आहेत, ब्रह्मचैतन्य उपासना मंडळ, प्रल्हाद महाराज उपासना मंडळ, आणखी कोणते कोणते उपासना मंडळ, समर्थ सेवा मंडळाचे उपासना मंडळ, आणि काही एक हेतू ब्रह्म जाणण्याकरता तयारी करण्याचा एक हेतू ठेवून ही जशी आत्ताच्या काळामध्ये वेगवेगळी उपासना मंडळे आपण पाहतो, अशी त्यावेळेला ब्रह्मदृष्टीने आदित्याची उपासना, ब्रह्मदृष्टीने मनाची उपासना, आकाशाची उपासना, परमज्योतीची उपासना, ह्या सर्व उपासना करणारी त्यावेळेला अशी अभ्यास मंडळे असतील। ज्या अर्थी उपनिषदांमध्ये ह्या उपासनांना स्थान दिलेलं आहे, त्या अर्थी ते कोणत्या काळातलं तरी वास्तव जरूर आहे। आज आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे आपण ते करावं। अध्यायाचा हा परामर्श घेत असताना मुद्दा एकच लक्षात ठेवावा की आपण उपासना केली पाहिजे। आपल्याला कोणती योग्य, कालाला कोणती योग्य याचा निर्णय विचारवंत अवश्य करीत असतात, आणि आपल्यासारख्यांनी त्या विचारवंतांनी सुचवल्या गोष्टींचं अनुकरण करायचं असतं। याप्रमाणे या उपासनांचा विचार आहे। 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा काही उपासना आहेत, काही खूप मनोज्ञ अशा कथा ह्या अध्यायामध्ये येत आहेत। 4थ्या अध्यायाच्या विषयाला आपण प्रारंभ करतो आहोत। 17 खंडामध्ये हा 4था अध्याय आपल्या समोर येतो आहे। सूत्रात्मभूत असा वायू आणि प्राण हे साक्षात ब्रह्म कार्य आहे, जे ब्रह्माचं साक्षात कार्य आहे, म्हणजे परंपरेने नव्हे। अगदी ब्रह्मापासून प्रथम जे उत्पन्न होईल ते त्याचं साक्षात कार्य। हे कार्य कोणाचं तरी कारण होऊन पुन्हा नवीन कार्य तयार होईल, ते साक्षात नाही। जसं एखाद्या पुरुषाचा पुत्र हा त्याचा साक्षात आहे, पण त्याचा नातू तेवढा साक्षात नाही, कारण अंतर वाढून गेलेलं आहे। याप्रमाणे एखाद्या पुरुषाचा तोच कारण होऊन निर्माण झालेला पुत्र आता पुत्र कारण बनतो आणि नातू तयार होतो। म्हणून असं एक कार्य पुढील कार्यासाठी कारण बनत जातं, आणि ही कारण कार्य परंपरा चालू राहते। तर कारणाला अगदीच संबंधित, त्याच्या संपर्कात सन्निकर्षाने अगदी जोडून असलेलं जे कार्य असेल त्याला साक्षात कार्य असं नाव आहे। आणि याप्रमाणे वायू आणि प्राण, प्राण हे वायूचेच भेद आहेत, म्हणून त्या दोन्हीत काही फरक नाही। हे ब्रह्माचं साक्षात कार्य आहे, आणि साक्षात कार्य आहे ते उपास्य आहे असं उपनिषद बोलतंय। कार्य उपास्य असतंय आणि कारण ध्येय असतंय, हा त्यातला फरक आहे। कार्याची नेहमी उपासना असते आणि कारणाचं नेहमी ध्यान असते। म्हणून आपण ध्येय शब्द पुष्कळदा वापरतो। जीवनाचं उद्दिष्ट काही असेल त्यालाही ध्येय म्हणतो, पण त्याचा जो मुख्य अर्थ आहे ध्यान करण्याचा विषय असा आहे। तर
कारण म्हणून जे असेल त्याचं ध्यान सुचवलंय, कार्य असेल त्याची उपासना सुचवली आहे. रामकृष्ण यांचं ध्यान जेव्हा करतो त्यांच्या मूळ रूपाशी जातो म्हणून ध्यान सुचवतात, पण अन्य वेळेला रामकृष्णांची उपासनाच करणे आहे. तर हे वायू आणि प्राण हे उपास्य आहेत आणि यांचं प्रतिपादन करणे ह्या अध्यायामध्ये आपल्याला काही शिकायचंय. यासाठी आता काही आख्यायिकांनी अध्यायाला प्रारंभ होतो. त्यातली फार उत्तम प्रकारची आख्यायिका आहे. ब्रह्मविद्येचा लाभ व्हावा यासाठी साधकाने अवश्यपणे काय करावं हे या आख्यायिकेतून आपल्याला सुचवलं जाईल. जानश्रुती नावाचा एक राजा आहे आणि रैक्व नावाचा एक गाडीवान आहे. बैलगाडी असलेला एक गाडीवान आहे. एक राजा आणि एक गाडीवान यांची कथा आहे. हा राजा खूप दानशूर होता आणि ते अन्नदान करणे ह्यात जास्त त्याला आवड होती. त्या दानानेच त्यांनी अपार पुण्य जोडलं होतं. पुण्यात्मा झालेला असा हा दानशूर राजा जानश्रुती त्याच्या घरामध्ये माडीवर गच्चीत बसलेला होता आणि 2 हंस पक्षी त्या गच्चीवरून उडत गेले. ते याच्या डोक्यावरून गेले. ते 2 हंस 2 ऋषी होते. ते ऋषी याच्या राज्यामध्ये याच्या त्या अन्नछत्रामध्ये अनेकदा येऊन गेलेले होते. हंस वेशाने ते आकाशातून चालले होते. एक थोडा पुढे होता हंस, दुसरा मागे होता. मागचा हंस पुढील हंसाला सूचना देतो, अरे या जानश्रुतीच्या डोक्यावरून असा त्याला उल्लंघून तो पुढे जाऊ नकोस. तो फार श्रेष्ठ प्रकारचा राजा आहे. श्रेष्ठांचं अतिक्रमण करून त्यांना उल्लंघून त्यांना डावलून असं पुढे निघून जाणे योग्य नाही. तू आता जर त्याच्या डोक्यावरून उल्लंघून जाशील तर त्याच्या पुण्याच्या तेजाने तू भस्म होशील. आणि म्हणून जरा विनयाअंगी धारण कर, त्याला प्रणाम कर, त्याची आज्ञा माग आणि मग पुढे जा. असा उद्धटासारखा तू उल्लंघन करू नको. तेव्हा तो पुढच्या हंसाने हे ऐकलं, दखल घेतली, परंतु सूचनेची कार्यवाही काही केली नाही. आणि पुढचा हंस उडता उडताच मागच्या हंसाला सांगतो आहे, हा कितीही पुण्यात्मा असू दे, याचं तेज कितीही तीक्ष्ण झालेला असू दे, परंतु हा त्या रैक्वा इतका काही थोर नाही. असं म्हटल्याबरोबर मागचा हंस म्हणतो की असा कोणता रैक्व आहे की तो जानश्रुतीलाही मागे टाकतो आहे आणि स्वतः पुण्यात्मा ब्रह्मनिष्ठ म्हणून समोर जातोय. कोण हा रैक्व? मागच्या हंसाने काय बोलायचं ते बोलणं केलं. हंसांच्या बोलण्यातून आपण जानश्रुतीकडे येऊ. हा संवाद, हंसांचा संवाद जानश्रुतीने ऐकला की जानश्रुतीच्याही तेजापेक्षा प्रखर तेज असणारा पुण्यात्मा तो रैक्व आहे. आणि जानश्रुतीला जिज्ञासा झाली की तो रैक्व कोण आहे बघावा. तपास काढला, खूप नगर हिंडला, क्षेत्र हिंडला, तपोभूमीवर जाऊन आला. त्या रैक्वाचा काही पत्ता लागला नाही. हळूहळू कोणीतरी सांगितलं, तो एका निर्जन प्रदेशामध्ये अत्यंत दारिद्र्याच्या वेशामध्ये आपल्या बैलगाडीच्या खाली बसलेला होता आणि त्याला खरूज झालेली होती आणि तो खरूज खाजवीत बसला होता. ज्याचं चित्र पाहून हा कोणीतरी एक ब्रह्मज्ञ असावा अशी कल्पनाही करणे शक्य नव्हतं. पण त्या रैक्वाला यांनी ओळखलं जानश्रुतीने आणि त्याच्यापाशी जाऊन त्यांनी ब्रह्मविद्येची त्याच्यापाशी याचना केली. तो रैक्व कशाला कोणाची दखल घ्यायला ठिकाण्यावर होता. त्यांनी याची उपेक्षाच केली. पण राजाला वाईट नाही वाटलं, पुण्यात्मा होता. त्यांनी विचार केला, हा माझी उपेक्षा ज्या अर्थी करतोय त्या अर्थी
याच्याजवळून ब्रह्मविद्या घेण्या इतका मी अजून अधिकारी नसावा. काय सेवा करता आली ती केली, पुन्हा याचना केली. रैक अजूनही प्रसन्न नाही. यांनी आपली धनसंपत्ती सर्व त्याच्या पायी समर्पित केली, तरी रैक्व प्रसन्न नाही. तपास केला की काय आहे, तर तो जो रैक्व गायवान होता त्याला राजकन्येशी विवाह करायचा होता, आणि म्हणून ह्या जानश्रुतीने आपली कन्या त्याला समर्पित केली. याप्रमाणे ज्या ज्या गोष्टींचं बंधन शक्य आहे प्रपंचामध्ये, या सर्व गोष्टींचा त्याग त्या रैक्वाने राजाकडून करवला, आणि आता प्रसन्न होऊन त्याला समोर बसवला आणि त्याला ब्रह्मविद्येचं दान केलं. गोष्टीचं तात्पर्य आहे सेवा, त्याग, श्रद्धा, चिकाटी हे ब्रह्मज्ञानासाठी सहकारी साधने आहेत, आणि ही साधने आपण भजून त्याच्यात सिद्ध होत नाही तोपर्यंत ब्रह्मविद्येचा आपल्याला अधिकार प्राप्त होत नाही. लक्षात ठेवावं, त्याग कशाचा करावा? जे आपल्याला गुंतवतो त्याचाच त्याग करावा. आपल्याला गुंतवणाऱ्या वस्तू ज्या मम मध्ये बसतात तेवढ्याच असतात. ज्याला आपण माझे समजतो तेवढ्याच वस्तू आपल्याला गुंतवतात, आणि म्हणून तेवढ्याचा त्याग झाला पाहिजे. सेवा केली पाहिजे. त्या ब्रह्मनिष्ठाची ज्या प्रकारची सेवा तिथे संभवते, शक्य असते, त्या प्रकारची सेवा करावी. सेवेमध्ये निवड केली की ती नोकरी होते. नोकरीचा काय मोबदला असेल तेवढा मिळतो, ब्रह्मविद्या दूर राहून जाते. आणि म्हणून सेवा करावी. जे शरीराने, मनाने, तनाने, धनाने इत्यादी करणे आहे तेवढं सर्व तिथे करावं. गरज आहे तेवढं करावं. ते करताना निवड करू नये, ते करताना कंटाळा करू नये, ते करताना घृणा मानू नये, आणि ते सर्व करीत असताना मी सेवा करतो असा अहंकार करू नये. असं झालं म्हणजे केलेलं सर्व कार्य सेवेत जमा होतं. ब्रह्मनिष्ठाची प्रसन्नता होते. म्हणजे ब्रह्मनिष्ठाला प्रसन्न करून घेणे ही गरज आहे का? तसं नाही. ते अखंड प्रसन्न असतात. आपली तेव्हा तयारी झालेली आहे, अधिकार आलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. याप्रमाणे जानश्रुती आणि रैक्व गाडीवान यांची ही मोठी उत्तम अशी एक आख्यायिका आहे. याचा या ठिकाणी उल्लेख केला आहे. त्या रैक्वाला जे ज्ञानफल प्राप्त झालं होतं त्याच्या ज्ञानफलामध्ये अन्य सर्व उपासना आणि क्रियांची फले अंतर्भूत होती. यावान अर्थ उदपाने संप्लुत संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. ब्रह्म ज्याने जाणून घेतलं आहे त्याच्या त्या ज्ञानफलामध्ये सर्व कर्मांची फले अंतर्भूत आहेत. सर्व उपासनांची फले त्यात अंतर्भूत आहेत. आणि याप्रमाणे ह्या रैक्वाच्या ज्ञानफलात असे कित्येक जानश्रुतींची फले त्याच्यात अंतर्भूत होऊन जाणारी होती. म्हणून जानश्रुतीने त्या चरणाशी सर्वस्व त्याग आणि सेवा इत्यादींचा अवलंब केला आणि जानश्रुती ब्रह्मज्ञ झाला. या प्रकारची ही कथा आहे. यानंतर पुढे आणखीन एक ताबडतोब कथा येते. शौनक आणि अभिप्रतारी असा एक ब्रह्मचारी होता, यांची कथा येते. ती ही कथा चांगली आहे. फार कथा आहे म्हणून मी सगळ्या कथा सांगत नाही. मुळामधून आपण ग्रंथ वाचून ह्या बऱ्याच कथांशी परिचय करून घ्यावा. काही अत्यंत सांगायला तात्पर्याकरता फारच उत्तम आहे एवढ्या कथांचा आपण थोडासा परामर्श घेऊ. पुढची जी कथा येते आहे ती सत्यकाम जाबालाची कथा आहे. सत्यकाम नावाचा एका बाईचा एक मुलगा, त्या बाईचा पती कुठे आहे याची काही सध्या नोंद नाही. कदाचित तो मृत असेल, कदाचित अन्यत्र गेलेला असेल, पण ती बाई आणि तिचा मुलगा एवढे दोघच राहत आहेत. मुलाचं नाव सत्यकाम
आणि त्याच्या आईचं नाव जबाला. या प्रकारचे हे दोघं जण. आणि जरा 8-1 वर्षाचा मुलगा झाला तेव्हा त्या जबाला आईला असं वाटलं की आपला मुलगा उत्तम शिकावा आणि म्हणून याने गुरुकुलात जावं. त्या पोराला देखील त्याच्या बरोबरीचे त्याचे सवंगडी गुरुकुलात शिकतायत हे पाहून शिकण्याची इच्छा झाली. आणि हरितद्रुम ऋषींच्या कुलामध्ये या जबालाने आपल्या मुलाला पाठवण्याचं ठरवलं. आई, तिथे गेल्यावर मला ते गुरु विचारतील तुझं नाव काय, तर मी सत्यकाम असं सांगेन. ते गुरु विचारतील तुझ्या पित्याचं नाव काय, ते सांगता येणार नाही असं म्हण. गोत्र विचारतील तेही पण सांगता येणार नाही. म्हणून तू तुझा परिचय इतकाच दे की माझ्या आईचं नाव जबाला आणि तिचा मी पुत्र. एवढ्याच परिचयावर गुरु तुला जर प्रवेश देतील तर तुझं माझं भाग्य शिकावं. एवढंच ऐकून मुलगा आला. हरितद्रुम ऋषींना वंदन केलं. त्यांनी याचप्रमाणे प्रश्न विचारले आणि तो म्हणतो की मला माझ्या वडिलांचा काहीच परिचय सांगता येणार नाही. मला फक्त माझी आई माहीत आहे आणि तिचं नाव जबाला आहे. मी तिचा पुत्र आहे. एवढंच मी सांगावं असं आईने मला सांगून पाठवलंय आणि तेवढंच मी प्रामाणिकपणे सांगतो आहे. त्याचा सांगण्याचा विनय, तो सत्य सांगतो या प्रकारची त्याची भाषा, त्याचा आवाज, त्याची नम्रता इत्यादी सर्व पाहून हरितद्रुम ऋषींनी ठरवलं हा श्रेष्ठ कुलातला पुत्र असावा. प्रामाणिकपणे सत्यकथन करण्याचं धैर्य हे श्रेष्ठ कुलातीलच माणसांना शक्य होतं. आणि म्हणून हा उच्च कुलातला उच्चवर्णीय असा पुत्र आहे असं समजून हरितद्रुमाने त्याला गुरुकुलात प्रविष्ट करून घेतलं. 8-9 वर्षाचा मुलगा. आता हरितद्रुमाने त्याला पाठ द्यायला सुरुवात काही केली नाही. ह्या 400 गायी यांचं पालन कर. या कृष आहेत आत्ता, चांगल्या धष्टपुष्ट झाल्या पाहिजेत. म्हणून ज्या ठिकाणी उत्तम गवताळ प्रदेश आहे अशा प्रदेशात त्या 400 गायींसह त्यांनी त्या पोराला पाठवून दिलं. हा गुरुनी दिलेला पहिला धडा आहे, लक्षात ठेवा. मी जर तिथे गेले असते तर नक्की म्हटलं असतं मी गाई वळायला आले नाही, मी शिकायला आले. मी नक्की सांगते मी काय केलं असतं. ते 400 गायी घेऊन तो पुत्र निघाला. संवादामध्ये असं ठरलं की 400 गायींच्या 1000 गायी होतील. गायी म्हणजे त्यात गोरे असतील, बैल असतील, गोवंश. आत्ता गोवंशाची संख्या 400 आहे, ती 1000 व्हावी इथपर्यंत त्यांनी गायीचं पालन करावं फक्त. आणि एवढं गुरुनी काम सांगितलं एवढं मानून शिरसा वंद्य करून आज्ञा घेऊन निघाला. गवताळ प्रदेशात कुठे दूर राहतोय, गायींची सेवा करतो. गायींना केव्हा धुवायचं, केव्हा पुसायचं, केव्हा थापटायचं, केव्हा थोपटायचं, केव्हा चारा घालायचा, केव्हा पाणी द्यायचं, या सर्व शास्त्रीय कल्पना जेवढ्या आहेत गोपालनाच्या त्या सर्वांच्या सह त्यांनी गोपालन केलं. हळूहळू गायींची संख्या 500, 700, 800, 900 आणि 1000 व्हायला आली. त्याच्या डोक्यात विचार येतोय की गुरुकुलामध्ये परत जाण्याचा समय आलेला दिसतोय. इतकी निष्ठेने ती त्यांनी गायींची सेवा केली आहे की त्या परिसरामध्ये सगळ्या शक्ती अखंडपणे असणाऱ्या, सगळीकडे ज्या असतात त्या वायू आहे, अग्नी आहे, जल आहे, ह्या सगळ्या काही पक्षी आहेत, ह्या सर्वांनी याच्या सेवेची नोंद घेतली. आणि या सर्वांना वाटलं की हा तर आता या सेवेमुळे इतका शुद्ध झाला आहे आणि याला गुरुपाशी ज्ञान मिळवण्याच्या शिवाय दुसरं कोणतंही ध्येय नाही जीवनाला राहिलेलं. अशा याला आता किती वाट पाहायला लावायची. आणि म्हणून हा गुरुकुलात परत जाण्यापूर्वी या सर्वांनी त्याला शिक्षण दिलं. सर्वांनी त्याला शिक्षण दिलं.
त्या सत्यकाम जाबाल, जबालेचा पुत्र म्हणून जाबाल, त्याच्या नावाने एक उपनिषद आहे, जाबाल उपनिषद. तर त्या सत्यकाम जाबालाला या सर्व शक्तींनी, काही पक्षांनी आणि प्राण्यांनी वेगवेगळी रूप घेतली आणि त्याला ब्रह्मविद्या शिकवली. ती शिकून हा तेजस्वी झाला. त्याच्या चेहऱ्यावर विद्येचं तेज दिसू लागलं आणि 1000 गायींना घेऊन, धष्टपुष्ट निरोगी दूध देणाऱ्या गायींना घेऊन गुरुकुलामध्ये आला. तर हरितद्रुम ऋषी गुरुदेव म्हणतात, बेटा तुला तर ब्रह्मविद्या प्राप्त झाली असं तेज आहे तुला. ती कोणापाशी तू शिकलास? त्यांनी खरं ते सगळं सांगितलं आणि शेवटी म्हणाला, पण ह्या सर्वांनी मला विद्या देताना एक असा निरोप दिला आहे, एक सूचना केली आहे की तू तुझ्या गुरूंच्या पायाशी बसून ही सगळी विद्या पुन्हा ग्रहण कर. साक्षात सद्गुरूंनी दिलेली विद्या तेजस्वी असते. अन्यत्र तिचा आपण परिचय करून घेतला असेल पण ती तेजस्वी असणारी नसेल. आणि म्हणून ह्या विद्येची तू पुन्हा प्रार्थना कर. सत्यकाम जाबालाची सेवा, निष्ठा, तप, व्रत इत्यादी सर्वांचा विचार करून त्याची तीव्र झालेली बुद्धी लक्षात घेऊन हरितद्रुमानी सत्यकाम जाबालाला सर्व प्रकारची ब्रह्मविद्या, ज्ञानम विज्ञान सहितम यश ज्ञात्वा मोक्षसे अशुभात, जे ज्ञान अनुभवासह प्राप्त झालं असताना अशुभ म्हणजे संसारापासून मुक्ती होते, अशी ब्रह्मविद्या प्रदान केली सत्यकाम जाबाल. म्हणून पुन्हा या ठिकाणी आपल्याला ब्रह्मविद्येची सहकारी साधने आहेत, त्यांचाच परिचय घडतो आहे. अत्यंत निष्ठा, श्रद्धा आणि सेवा एवढं केलेला हा ब्रह्मविद्येचा अधिकारी होतो. हे सत्यकाम जाबाल यथासमय गुरुकुलाचे आचार्य बनले आणि यांचं गुरुकुल सुरू झालं. पुढची कथा सुरू होते आहे आणि याप्रमाणे सत्यकाम जाबाल कुलपती असणारं गुरुकुल सुरू झालं. आणि त्यांच्या अनेक शिष्यांमधला छांदोग्य उपनिषदात सुचवलेला शिष्य, त्याचं नाव उपकोसल असं आहे. ह्या उपकोसल शिष्याची आता आपण थोडीशी लहानशी कथा ऐकू. 12 वर्षे उपकोसल सत्यकामांच्या पायाशी बसून विद्या ग्रहण करतोय. झाली विद्या ग्रहण करून. अनेक विद्यार्थी आहेत, त्याच्यात उपकोसलही 12 वर्षे शिकला. 12 वर्षाच्या शिक्षणानंतर समावर्तनाचा कार्यक्रम. आता हे समावर्तनाचा नक्की अर्थ समजायला अवघड जाईल, पण हल्ली ज्याला कॉन्व्होकेशन म्हणतात ना, तसा तो समारंभ आहे. त्या कॉन्व्होकेशनची वेळ आली आणि त्या समावर्तन प्रसंगी खूप सगळे शिष्य ते ज्यांना ज्यांना विद्या पूर्ण झाली आहे त्यांना समोर बसवलं. कॉन्व्होकेशनच्या वेळी एक ठराविक गाऊन घालतात, काही टोपी घालतात, एखादा स्कार्फ बांधतात, एखादं काही पदक बांधतात, इत्यादी काहीतरी एक चिन्ह धारण करायला लावतात. हल्ली सुद्धा त्याही वेळेला काही एक प्रकारचा मुकुट धारण करायला लावित असत. पुष्पांचे मुकुट केले जात असत, ते त्यांच्या शिरावर त्यांना धारण करायला लावित असत. काही त्यांना एक विशिष्ट प्रकारचं उपवस्त्र परिधान करायला देण्यात येत असे आणि त्यावेळेला त्यांना विशिष्ट प्रकारच्या सूचना दिल्या जात असत. त्यातल्या मी 1, 2, 3 सूचना सर्वांना माहीत आहे तेवढ्या सांगते. आणि त्या सूचना ज्या आहेत त्या मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, स्वाध्यायान मा प्रमदः, प्रजातंतु मा व्यवच्छेत्सी इत्यादी प्रकारच्या ज्या ब्रह्मचार्याने आता गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात आणि पुढील आयुष्यात त्यांचं पालन करावं, अशा सगळ्या सूचना त्या कॉन्व्होकेशन मध्ये दिल्या जायच्या. ते सगळे विद्यार्थी, त्याचे सह जे शिकणारे छात्र, त्यांना बोलावलं गेलं आणि उपकोसलाला गुरूंनी बोलावलं नाही. 12 वर्षे शिकून आपल्याला समावर्तनात सहभागी केलं नाही,
म्हणजे आपल्याला आता घरी जाता येणार नाही. आता उपकोसलाचं वय 24 वर्ष होत आहे आणि समावर्तन नाही म्हणजे मला गुरु घरी पाठवणार नाही. माझी इच्छा आहे मी गृहस्थाश्रम स्वीकारावा. माझी इच्छा आहे उत्तम प्रजा निर्माण करावी. माझी इच्छा आहे प्रपंच करावा. माझी इच्छा आहे संपूर्ण वैदिक कर्मांचा मी एक आदर्श व्हावा. पण घरी जाण्याचीच परवानगी नाही. अत्यंत खिन्न झाला. समावर्तनाचा इकडे समारंभ सुरू आहे तो कुठेतरी कोपऱ्यात जाऊन रडत बसला. त्याचे सहाध्यायी यथासमय घरी निघून गेले. हा त्यांच्याकडे पाहतोय आणि रडतो आहे. गुरुकुलातच राहिला. त्या सत्यकाम जाबारांनी याची काहीही दखल घेतली नाही. तो रडतो आहे का काय करतोय काही नाही. बोलणं नाही चालणं नाही. ते पोरं निघून गेले बाकीचे. गुरु आपल्या कामात गेले. ते रडत असलेलं पोरग त्या सत्यकाम जाबारांच्या धर्मपत्नीने पाहिलं. आता ती गुरुकुलामधली आचार्याची धर्मपत्नी सर्व मुलांची आई असते. तिला हे पोरग रडतंय पाहून काही बरं नाही वाटलं आणि ती त्याच्यापाशी आली. उपकोसला, अरे एवढा खिन्न कसा झाला रे. गुरुदेवांनी सर्वांना घरी पाठवलं आणि मला पाठवलं नाही. याचा अर्थ माझी विद्या पूर्ण झाली नाही. म्हणजे मी इतका अपात्र आहे की मी 12 वर्षात विद्या पूर्ण करू शकलो नाही. मला आणखी आता काय काय केलं पाहिजे समजत नाही. आज रात्री जेवला नाही. उद्या दुपारी जेवला नाही. उद्या रात्री जेवणार नाही. परवा जेवणार नाही. अन्न त्याग केला. 3 दिवस झाले. गुरु लक्ष देत नाही. त्या माऊलीचं चित्त त्याच्यासाठी लागलं कासावीस व्हायला. आणि म्हणून धर्मपत्नी ती आचार्यांना म्हणते त्या पोराची काही कीव करा की. त्याची कीव केव्हा करायची मला समजतंय. आणि हरितद्रुम आश्रम सोडून काही बाहेर ठिकाणी बऱ्याच काळाकरता निघून गेले. अन्न पाणी सोडून 7 दिवस होत आले आणि म्हणून ती माऊली पुन्हा येऊन म्हणते बेटा तू खा. अरे नाही मार्च मध्ये आता ऑक्टोबर काय बिघडलं. पण त्याची काही समजूत पटेना. भयंकर अपयश आहे. इतकं दुःख कोणतंच नाही. काय करू म्हणून तो जो तळमळत बसला आणि त्यांनी त्या आपल्या आईला उत्तर दिलं. अनेक प्रकारच्या विषयवासनांच्या द्वारे माझं चित्त बरबटलेलं आहे. यासाठी मी ह्या शरीराला तप घडवीन. त्यावेळेला मी शुद्ध होईन आणि त्यावेळेलाच मला गुरु विद्यादान करतील. यासाठी मी हे सर्व अन्न वर्ज केलं आहे. माझं तप सुरू आहे. आई कृपा करून मला आता भोजनाचा आग्रह करू नये. आणि सत्यकामाने अन्न सत्याग्रह केला आणि तो जो बसला तप करीत. तप म्हणजे काय करीत बसला. अग्निहोत्र होता आश्रमामध्ये. अखंड अग्निसेवा केली. गायी होत्या म्हणून गायींची सेवा केली. आश्रमात बाकी विद्यार्थी शिकत होते. त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आश्रमात आवश्यक ज्या सोयी त्या तो करीत राहिला. याप्रमाणे शरीराने सेवा करीत राहिला. मनाने विद्येचं चिंतन करीत राहिला. असे कोणते दोष माझ्या चित्तामध्ये आहे याचं परीक्षण करीत राहिला. आणि एक एक दोष नष्ट होण्यासाठी जे करावं लागेल ते 12 वर्षात ऐकलेल्या अभ्यासावरून त्यांनी धोरण बांधून एवढं सर्व त्यांनी केलं. गुरुदेव अजूनही परतले नाहीत. शेवटी त्या यज्ञकुंडामधल्या अग्नीला कीव आली पोराची आणि त्याला अग्नीने विद्या दिली. चतुष्पाद ब्रह्म त्याला शिकवलं. ब्रह्माचे 4 पाद आहे. माकाच्या प्रवचनात ऐकलं आपण. इथे थोड्याशा 4 पादांचा वेगळा उल्लेख आहे. पण ब्रह्माचे 4 पाद वेगळ्या उल्लेखाने असले तरी 4 पाद आहे तसेच आहेत.
पादोस्य विश्वाभूतानी त्रिपादस्यामृतं दिवी. स्वतःच्या महिम्यामध्ये ब्रह्मवस्तूचे 3 पाद अवस्थित असतात आणि एक पाद विश्वरूपाने अज्ञ जीवांना दिसत असतो. तोही पाद त्या स्वतःच्या महिम्यातच आहे, पण त्याच्या तेवढ्या अंशावर अज्ञ दृष्टीला सृष्टीची भावना होत असते. अज्ञ दृष्टीला संपूर्ण ब्रह्म कधी गोचर होऊ शकत नाही. ज्ञात्याच्या दृष्टीला होत नाही तर अज्ञाला कुठून होणार आहे. पण जेवढा आकलनाचा याचा आवाका आहे तेवढ्या आवाक्यामध्ये याला सृष्टी दिसते. तो ब्रह्मवस्तूचा एकच पाद आहे आणि तेवढ्या पादावर, पाद म्हणजे अंश, चौथ्या अंशाला, चौथ्या हिस्साला पाद म्हणतात. एका पोळीचे 4 तुकडे केले की जे चतकोर आहे त्याला पाद म्हणतात. भगवद्गीतेचा अनुष्टुप छंदाचा श्लोक आहे, याचे 4 तुकडे होतात. 8 अक्षरांचे 4. त्या प्रत्येक 8 अक्षराच्या गटाला श्लोक पाद असं म्हणतात. पाद म्हणजे चौथा हिस्सा. आणि एवढ्या चौथ्या हिस्सावर, ब्रह्माच्या चौथ्या कल्पित अंशावर अज्ञ दृष्टी सृष्टी पाहत असते. उरलेले 3 त्या ब्रह्माचा जो महिमा, त्याचा सच्चिदानंद स्वरूप हाच महिमा यातच अवस्थित असतात. आणि हा महिमा वेगळा आणि त्यात ब्रह्म राहते असं नव्हे, तद्रूपतेने असलेलाच ब्रह्म महिमा तो आपल्याच ऐश्वर्याने असतोय असं श्रुती बोलते आपल्याशी. 4 पाद आहे, चतुष्पाद ब्रह्माचा उपदेश केला. हा स्वतंत्र विषय आहे म्हणून त्याचा विशेष उहापोह न करताना सांगते. सृष्टी जेवढी दिसते आहे एवढं संपूर्ण ब्रह्म नाहीये. हा ब्रह्मावरचाच आपल्याला जाणवणारा भाग आहे, एवढाच जाणवतोय. आता आपण माझ्या समोर बसलात किंवा मी आपल्या समोर बसले आहे, माझं पूर्णांशाने दर्शन आपल्याला होत नाही. जेवढा अंश दिसतोय तो साधारणपणे 2 पाद अंश दिसतोय, म्हणजे अर्ध दर्शन आहे माझं. हा माझा जेवढा समोरचा भाग आहे एवढाच आपल्याला गोचर आहे आणि माझा मागचा भाग आपल्याला दिसत नाहीये. याचप्रमाणे मी आपल्यालाही तसंच पाहते आहे. म्हणून ह्या दृष्टीची इतकी मर्यादा कमी आहे की ती याच्या मर्यादित वस्तूलाही पूर्ण पाहू शकत नाही, तेव्हा अनंत वस्तूलाही कुठून पाहू शकणार आहे. आणि म्हणून ब्रह्मवस्तू ही अशी पूर्णांशाने कधी गोचरच नाही. आणि जेवढा गोचर भाग आहे हा सगळा मिथ्या आहे. आणि म्हणून ब्रह्मवस्तू एका पादाने सुद्धा दिसत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आणि याप्रमाणे चतुष्पाद ब्रह्माची खूप चिकित्सापूर्वक ओळख सत्यकाम जाबालाला, अग्नीन, गायी इत्यादींनी सांगितली. आता ह्या उपकोसलाची परिस्थिती ज्ञानाधिकाराची झाली आहे असं गुरुदेवांना ते जिथे होते तिथे जाणवलं आणि आता ते आपल्या आश्रमात परत आले आणि पुन्हा त्यांना स्वतःच चरित्र आठवल्यासारखं झालं. मला सुद्धा अन्य अशा शक्तींनी वा प्राण्यांनी काही उपदेश केला आहे तसा याही पोराला केलेला दिसतोय. उपकोसल म्हणतो, आपल्याशिवाय मला कोण शिकवणार आहे. आता त्याला संपूर्ण ब्रह्मविद्या दिली. ही ब्रह्मविद्या ज्या वेळेला उपकोसलाला प्राप्त झाली त्यावेळेला मी घरी परत जाईन, गृहस्थाश्रम स्वीकारीन, शेती करीन, एक आदर्श संसारी जीव म्हणून प्रख्यात होईन, सर्व वैदिक कर्मे उत्तम तऱ्हेने करीन. ही संपूर्ण वासना त्याची निघून गेली आहे तपाचा परिणाम म्हणून आणि आता तो ब्रह्मनिष्ठ होऊन राहिला आहे. ही उपकोसलाची कथा पुन्हा लक्षात ठेवायचं. आपले गुरु फारच वाईट आहेत, सगळ्यांना त्यांनी पैसे भरले असतील असं न म्हणताना पुन्हा स्वतःच्याच दोषांचं परीक्षण करीत हा शिष्य तिथे निष्ठेने राहू शकतो आहे. हीच त्याची गुरुगृही उत्तीर्ण होण्याची पहिली कसोटी आहे. आणि याप्रमाणे ही चिकाटी ह्या कसोटीला उतरला
आणि गुरुदेवांच्या पायाच्या विषयीची श्रद्धा अजिबात हलू दिली नाही. आपल्याला ब्रह्मज्ञान करून घेताना ह्या कथांमधून हे बारकावे आपण नोंदून ठेवायचे आहे. ह्या बारकाव्यांची नोंद घ्यायची आहे. कदाचित असं समावर्तन आपलं होणार नसेल, कदाचित कोणता अग्नी व वृषभ येऊन आपल्याला एक ज्ञान देणार आहे असंही होणार नसेल, पण ज्या सद्गुणांचा परिणाम म्हणून त्याला गुरूंनी ब्रह्मविद्या दिली तेवढे सद्गुण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आवश्यक ठरणारच आहे. आणि म्हणून या सद्गुणांची आपण नोंद घ्यायची आहे. ही सहकारी साधने लक्षात ठेवावी. आता एक लक्षात आलंय की सद्गुरु मुखानेच ब्रह्मविद्येचा लाभ होतो, हा एक निष्कर्ष इथे मिळाला. मग सद्गुरु मुखाने हा लाभ व्हायचा असेल तर त्याच्या पूर्वी काय काय असावं. आणि म्हणून ब्रह्मसाक्षात्काराचे जे टप्पे वा पायऱ्या आहेत, साधना क्रमामधले जे टप्पे आहेत ते असे आहेत. आपण अगदी आधीपासून अविवेकी जडमूढ दशेपासून काही सुरुवात करणार नाही. आपण एका पुढच्या टप्प्यापासून सुरुवात करून तिथून पुढील टप्पे लक्षात घेऊ. साधन चतुष्टय संपन्न याला ब्रह्मविद्या कुलात प्रवेश असतो. म्हणजे कॉलेजमध्ये हल्लीचं उदाहरण देते. कॉलेजमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल ते इंजिनिअरिंग कॉलेज असो, मेडिकल कॉलेज असो, साधं कॉमर्स कॉलेज असो, आर्ट्स असो का सायन्स असो, कुठेही असो, 12वी पास झालेला तिथे प्रवेश आहे. हे जसं आज एक अट आपण बघतो आहोत, तशी ब्रह्मविद्या कुलामध्ये प्रवेश घेण्याकरता जी क्वालिफाईंग डिग्री आहे आपली, ती साधन चतुष्टय संपन्न असणेही आहे. म्हणून मी इथूनच सुरुवात करते. साधन चतुष्टय संपन्नता ही पहिली आवश्यकता. ही ज्याची पूर्ण आहे अशाला ते गुरुदेव तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. म्हणून महावाक्य उपदेश हा दुसरा टप्पा आहे. उपदेश झाला म्हणून लागलीच काही साक्षात्कार नसतोय. आणि म्हणून उपदेश झाल्यानंतर गुरु सेवा हा तिसरा टप्पा आहे. निष्ठेने तिथे असायचं. आपल्याला सेवा म्हणजे असं वाटतं की गुरूंचे हात दाबावेन, पाय दाबावेन, डोकं दाबावं, गळा दाबावा वाटत नाही. भरपूर आहे. नाही, दाबादुबी एवढी काही सेवा नव्हे. गुरुनी नाही, गुरु जे आपले त्यांनी जेवढं सांगितलंय त्याचं तसंच अनुवर्तन करणे. मी गुरुसेवेचं एक उदाहरण देते. कल्याणा, ती फांदी इकडे बसून नको तोडू, असा इकडे बसून तोड. आणि कल्याण बुंधाकडून बसलेला उठला आणि फांदीवर शेंड्याकडे जाऊन बसला आणि कुऱ्हाडीने फांदी तोडली. ही गुरुसेवा आहे. आता सेवेचा अर्थ समजला असेल. गुरु म्हणतात त्याच्यात साधक बाधक चिकित्सा, खंडन मंडन काही न करताना जसं आहे तसं त्याची अंमलबजावणी करता येणे ही सर्वोत्तम सेवा आहे. म्हणून गुरु सेवेचं फार व्यापक स्वरूप आहे. आता गुरूंचे पायच दुखतायत, त्यांना चालता येणे अशक्य आहे, ते दाबल्यानेच बरे होणार आहे असंच जर ठरत असेल ते, आणि आपण एकत्र उपस्थित आहोत अशी परिस्थिती असेल तरच पाय दाबणे ही सेवा शक्य आहे. म्हणून शरीराने शरीराची सेवा होणे हे फारच दुर्मिळ प्रकारची परिस्थिती शक्य आहे. आणि म्हणून त्यांच्या सूचनांचं वा उपदेशांचं अनुवर्तन कुठेही बसून सतत तसंच करता येणे हे सेवेचं सर्वोत्तम स्वरूप आहे. साधन चतुष्टय संपन्नता, महावाक्याचा उपदेश, गुरुसेवा. गुरुसेवेनंतर गुरुकृपा ही किती काळाने होईल हे आपल्या शुद्धीकरणाच्या दरावर अवलंबून आहे. काय वेगाने आपला अधिकार होतो आहे त्याच वेगाने कृपा होते. गुरुकृपा पुढचा टप्पा आहे. सेवेच्या पुढील टप्पा गुरुकृपा आहे. आणि गुरुकृपेच्या पुढील टप्पा
हा फार दूर नसतो. कृपा आणि पुढील टप्पा हे जवळजवळ एकाच समयी होणाऱ्या गोष्टी आहेत. यांच्यामध्ये कालाचं अंतर नसतंय, पण तो टप्पा वेगळ्या स्वरूपाचा असल्याने त्याला आपण टप्पा म्हणतोय, आणि तो म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार. साधन चतुष्टय संपन्नता, महावाक्याचा उपदेश, गुरुसेवा, गुरुकृपा आणि ब्रह्मसाक्षात्कार एवढाच हिस्सा जो आहे साधनाक्रमात, याला परमार्थ म्हणतात. त्याच्या आधीचं जे काय आहे ते बहुतांश प्रपंच रूपच असतं. फक्त तिथे ध्येयाची जाण मात्र तीव्रतेने असावी, तेवढं करणे एवढं आपल्या हातात अविवेकी दशेत आहे. पण पुढील प्रवास जो आहे महत्वाचा तो इथूनच आहे. आणि याप्रमाणे ह्या कथांमधून आपण एवढ्या नोंदी कराव्या. महावाक्याचा उपदेश होण्यापर्यंत आपल्याला येता यावं, हे करून घेणे आपल्या हातीच असणार आहे. आणि म्हणून या कथांनी आपल्याला ह्या फार उत्तम सूचना दिल्या. कथा फार जुन्या काळच्या आहेत. अग्नी वृषभ रूपाने येतो आणि उपदेश करून जातो. म्हणजे बैल होऊन अग्नी आला आणि बैल बोलला. आपल्याला तर विश्वास ठेवतानाही जोड जात आहे. असंच व्हावं असं काही नाहीये. ब्रह्मविद्या ही गुरुमुखातून येते हा अबाधित सिद्धांत आहे. आणि जे अधिकारी शिष्याच्या ठिकाणी ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत त्याला नेते हाही अबाधित सिद्धांत आहे. याचं माध्यम बैल आहे की गाय आहे, अग्नी आहे का माणूस आहे, हा मुद्दा गौण आहे. आणि याप्रमाणे याच्यामधून आपण एवढ्या नोंदी घेतलेल्या आहे. मघाच्या व्याख्यानामध्ये कम ब्रह्म आणि खम ब्रह्म असे दोन उल्लेख निघाले. क शब्दाचा सुख असा अर्थ आहे, सुख हे ब्रह्म आहे. ख शब्दाचा आकाश असा अर्थ आहे, आकाश हे ब्रह्म आहे. हे बोध ह्या अध्यायामध्ये आपल्याला प्राप्त होतात. सगुण ब्रह्मोपासक आणि निर्गुण ब्रह्मोपासक, देवतोपासक यांना मिळणाऱ्या फलांचा उहापोह याच अध्यायामध्ये आहे. सगुण ब्रह्माचे उपासक हे कार्य ब्रह्माला प्राप्त होतात, हिरण्य गर्भाला प्राप्त होतात, ब्रह्मलोकी जातात. यांना क्रमाने मिळणारी मुक्ती आहे. ही क्रमाने मिळणारी मुक्ती काय स्वरूपाची आहे, 5व्या अध्यायात त्याचा विस्तार आपण ऐकू. 4थ्या अध्यायात त्याचा फक्त उल्लेख आहे. हे कार्य ब्रह्माला प्राप्त होतात. कार्य ब्रह्म शब्दाचा एक अर्थ ब्रह्मदेव असा आहे. कार्य ब्रह्म शब्दाचा अर्थ हिरण्यगर्भ असा आहे. कार्य ब्रह्म हे म्हणजे बापापासून पोराचा जन्म, ते जे साक्षात कार्य आहे. याच प्रकारे ब्रह्मवस्तू थोडी निकृष्ट झाली आहे ते कार्य ब्रह्म आहे. आणि कार्य नेहमी कारणापेक्षा निकृष्ट मानलं जातं, म्हणून कार्य ब्रह्म हे मुख्य ब्रह्मापेक्षा निकृष्ट आहे. म्हणून कार्य ब्रह्माला पोहोचला तरी तो मुख्य ब्रह्माच्या प्राप्तीला गेला नाही, पण त्याला पुन्हा परतणे नाही. जे कार्य ब्रह्माला जातात सगुणोपासक, त्यांची काय परिस्थिती आहे, ते फार दीर्घकालपर्यंत ब्रह्मदेवाच्या लोकात म्हणजे ब्रह्मलोकात म्हणजे सत्य लोकात राहतात. ते तिथे किती दिवस राहतात. पूर्वीच्या काळी रेल्वेने प्रवास करताना एक व्यवस्था होती की एखाद्या कोणत्या तरी मुख्य गाडीला एखाद्या कोणत्या गावी जाणारी एक बोगी लागत असे. पूर्वी पुण्याला जाताना होती अशी एक बोगी, पुणे बोगी लागायची हावडा एक्सप्रेसला. वाराणसी बोगी लागते, सोलापूर बोगी लागते, गोरखपूर बोगी लागते. हल्ली पुष्कळ गाड्या सरळ जाणाऱ्या झाल्यामुळे बोगीचं प्रकरण कमी झालं, पण अशा बोगी असतात. एका गाडीला तो डबा लावायचा, एखाद्या मुख्य कोणत्या जंक्शन पर्यंत ती बोगी जात असे. तिथे त्या गाडीपासून तो डबा सोडवला जायचा. त्या जंक्शनवर तो डबा पडून राहायचा. मग दुसरी तिकडे जाणारी गाडी आली की त्या गाडीला हा डबा जोडायचा. उदाहरणार्थ सोलापूर बोगी जी पूर्वी एका एक्सप्रेसला लागायची,
ती कुठे मनमाड दौंडमध्ये सोडून दिली जायची. मुंबईकडून सोलापूरला जाणारी जेव्हा गाडी यायची तेव्हा त्याला तो डबा जोडायचा. आता हा सोडून दिलेला तिथला डबा त्या जंक्शनवर किती पडून राहील? त्याला नेणारी गाडी येईपर्यंत. ती गाडी जर 4 तास लेट झाली तर डब्याचं वास्तव्य 4 तास वाढलं तिथे. ती गाडी जर कॅन्सल झाली तर हा डबा ती पुन्हा सुरू होईपर्यंत तसाच राहिला. याप्रमाणे सत्यलोकी गेलेला सगुण ब्रह्मोपासक ब्रह्मलोकी किती काळ पडून राहील? ब्रह्मदेवाचं आयुष्य संपेपर्यंत. सहस्रयुग पर्यंतम अहर्यात ब्रह्मणो विदु रात्रीम युग सहस्रांतांते हो रात्रविदो जनाः. ब्रह्मदेवाची आयुष्य मर्यादा आहे ती फार दीर्घ काल अशी मर्यादा आहे. तेवढ्या मर्यादेपर्यंत हा उपासक तिथेच वास्तव्याला राहतो. एका दिव्य देहाने तो तिथे राहतो. ज्या प्रकारच्या देहाने तिथे राहणे शक्य आहे असा त्याला विग्रह प्राप्त होतो आणि तो तिथे राहतो. सत्यलोकाचा परिसर फार मोठा आहे आणि म्हणून सगुणोपासक जर ब्रह्मलोकी गेला तर त्याला तिथून असं थोडं बहुत हिंडता फिरता येतं. आता आपल्याला इथून पुण्यात नाही जाता येत पण इथल्या परिसरात फिरता येत आहे ना. असा सत्यलोकामध्ये तो काही काळ फिरू शकतो. सत्यलोकापासून तो कदाचित खाली येतो. वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर उतरणे, खालच्या मजल्यावरून आणखी वरच्या मजल्यावर चढणे, एवढ्या स्वातंत्र्याने तो फिरतो. आणि म्हणून मुख्य अमृतत्वाला, मुख्य ब्रह्माला तो प्राप्त झालेला नसतो. आणि ब्रह्मदेव ज्या काली त्यांचं आयुष्य संपेल म्हणून ते आपल्या स्वरूपी विलीन होतील त्यावेळी सत्यलोकी जेवढे आलेले आहेत, येऊन पोहोचले आहेत, त्या सर्वांना घेऊन जातील. आणि तिथे ते जात असतात ना, या सगळ्या जाणाऱ्यांना म्हणतात आता माझा कार्यकाल संपला आहे, इथून मी आता जाणार आहे. ज्या दृश्यसृष्टीतून, त्या पसाऱ्यातून तुम्ही इथे आलात त्या दृश्यसृष्टीच्याही लोपाचा काल प्राप्त झाला आहे. हा महाप्रलयाचा काल आहे. आता तुम्हाला मी सृष्टीत पुन्हा पाठवू शकत नाही. आता सृष्टी असणार नाही तिथे. तेव्हा आता मी ज्या मुख्य ब्रह्मात विलीन होणार आहे तिथे तुम्हाला घेऊन जातो आता. परंतु तुम्हाला मला असं नेता नाही येणार. मुख्य ब्रह्माचं ज्यांना ज्ञान आहे त्यांनाच नेता येतं. आणि म्हणून आता तुम्ही इतके दिवस माझ्याजवळ राहिल्यामुळे मला तुमच्याविषयी आता प्रेम वाटू लागलं. आणि म्हणून बसा इथे, मी तुम्हाला आता ते ब्रह्मज्ञान देतो. ब्रह्मदेव स्वमुखाने ब्रह्मलोकी आलेल्या सगुणोपासकांना ब्रह्मविद्या देतात. ते ब्रह्मनिष्ठ होतात आणि एवढ्यांच्या सह ते मुख्य ब्रह्मात म्हणजे अमृतात जातात आणि ते पुन्हा परत न येतील अपुनर्भव स्वरूपाची मुक्ती प्राप्त करतात. असा हा जो प्रकार हा क्रममुक्तीचा आहे. एकेका टप्प्यापर्यंत जाऊन थांबायचं असा क्रममुक्तीचा प्रकार आहे. हा सगुणोपासकांना मिळतो. देवान देव यजो यांती, देवता उपासक जे असतात हे देवतांच्या लोकी जातात. वरुण लोक आहे, अग्निलोक आहे, सूर्य लोक आहे, चंद्र लोक आहे. त्या देवतांचे जे उपासक आहेत ते त्या त्या देवता लोकी जातात. सगळे देवता लोक हे स्वर्गाच्या अंतर्गत आहेत. जसे भारतामधली ही सर्व महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात ही राज्ये आहेत, ही जशी सगळी भारताच्या अंतर्गत आहेत, याप्रमाणे सर्व देवता लोक स्वर्गाच्या अंतर्गत आहेत. आणि त्या त्या देवता लोकी देवतांचे उपासक जातात. याच ठिकाणी ब्रह्मनिष्ठ झाला, ब्रह्मविद्येने ज्याचा सूक्ष्म देह याच ठिकाणी गळून पडला आहे, ज्याला सृष्टीच्या मिथ्यात्वाचं स्पष्ट दर्शन झालं आहे आणि ब्रह्मसत्यम जगन मिथ्या या अनुभवात अवस्थिती त्याला प्राप्त झाली आहे, तेवढा इथल्या इथेच मुक्त होतो. आणि तो कशा पद्धतीचा मुक्त होतो इथल्या इथेच, त्याचं फार सोपा दृष्टांत आहे. एक घट आहे मातीचा,
त्याच्या पोकळीमध्ये काही आकाशाची, मोठ्या आकाशाची पोकळी त्याच्यात आहे, त्याला आपण घटाकाश म्हणतो. हे मडकं फुटलं म्हणजे त्या मडक्यात होती जी पोकळी, तिला ह्या मोठ्या पोकळीमध्ये जाऊन पोहोचायला काही करावं लागतं का? घट असतानाच घटाकाश महदाकाशामध्ये एक रूप आहे. फक्त घटाच्या उपाधीचा नाश होणे एवढ्याचीच अवधी आहे. आता घटाचा नाश प्रत्यक्ष घट फुटूनच होतो असं नव्हे. विवेकाने मृत्तिका एव इति सत्यम असं ज्याला कळलं त्याला मडक्याचा आकार असतानाच मडकं नसतंय. आणि म्हणून याप्रमाणे प्रणाश म्हणजे प्रत्यक्ष फुटून जाणे किंवा बाध म्हणजे असताना मिथ्यात्व निश्चय होणे, ह्या दोन प्रक्रियेने घटाचा नाश होतो.